तर 2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली। शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा व्हायला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बाब आहे। ही बातमी आता तुमच्यासाठी मोठी फायदेशीर ठरणार आहे। पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। ही रक्कम हेक्टरी 40,000 रुपयापर्यंत असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। तुम्ही पाहू शकता की सन 2022, 23 आणि 24 हे महिन्यातील 2025 3 वर्षाच्या पीक विम्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता। पीक विम्याचे वाटप सुरू असून प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत। त्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासू शकता। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना ही नावे या यादीत आहेत का, मागील 3 वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे का, यामध्ये महत्त्वाचे ठरेल। म्हणजे 2022, 23 आणि 2024 या 3 वर्षाचा पीक विमा थकीत असून हे वाटप होणार आहे का हे लक्षात घ्या। यामध्ये भात या पिकाला 50,000 रुपये, ज्वारी या पिकाला 33,000 रुपये, बाजरी या पिकाला 32,000 रुपये, भुईमुग या पिकाला 45,000 रुपये, सोयाबीनला 55,000 रुपये, मूग आणि उडीद याच्यामध्ये समाविष्ट आहे। मुगाला 28,000 रुपये, उडीदाला 25,000 रुपये, तुरीला 47,000 रुपये, कापसाला 60,000 रुपये आणि मका या पिकाला 36,000 रुपये प्रति हेक्टरी वाटपाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हा पीक विमा 2022, 23 आणि 24 या 3 वर्षाचा असून पिकासाठी एकत्र जमा होत आहे। 2022-2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे। काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले आहे। कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहे। बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। 2022-2025 शेतकऱ्यांनी शेती पिकांचे नुकसान झाले होते आणि त्यांना पीक विमा भरला होता, त्यांना 100% रक्कम आज खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। ही अपडेट फक्त 5 मिनिटांपूर्वी सरकारकडून आली आहे। शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती, पण त्यांना 30,000 रुपये ते 35,000 रुपये प्रति हेक्टरी त्यांना लाभ मिळण्याची माहिती आलेली आहे। कृषी विभागाने सांगितले आहे की केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळालेला नव्हता, त्यामुळे सरकारने मागील 2-3 वर्षापासून पीक विमा एकत्र जमा करायला सुरुवात केली आहे। गेल्या 2 दिवसात 15 ते 16 जिल्ह्यामध्ये या कामासाठी काम पूर्ण झालेले असून ते काम अंतिम टप्प्यात आहे। आज दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे। जर तुम्ही अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण DBT द्वारे तुम्हाला पैसे असल्यामुळे थोडा उशीर होऊ शकते, परंतु पैसे लगेच तुम्हाला मिळणार नाही। थोडा उशीर होईल, परंतु पैसे हे नक्की मिळणार। कृषी विभागाने बँक खाते पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत। आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला वेग आला आहे। 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले। 16 जिल्ह्यांची यादी बँकेने दिली आहे। हे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे, कारण ज्यांनी या पीक विम्याची बातमी कामी केली आहे ती महत्त्वाची ठरणार आहे। हा लाभ मिळणार आहे। सरकारने कोणत्या गोष्टी घातल्या आहे आणि तुम्हाला सांगणार आहोत। 75% पीक विमा पहा, लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, 75% पीक विम्याचा अग्रिम पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे, हे तुम्हाला सांगणार आहोत। 75% अग्रिम पीक विमा जमा शेतकऱ्यांच्या खात्यात सुरुवात झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की दोन्ही महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी, जे केल्यानंतर त्या तुम्हाला लाभ मिळणार आहे। पीक विम्याची रक्कम सुद्धा मिळेल। राज्य सरकारने यासाठी 1,378 रुपये मंजूर केले आहे। मला अजून पीक विम्याचे मेसेज आले नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासणे आवश्यक आहे। तुमचे आधार कार्ड बँकेशी जोडले गेलेले आहे का, तुमचे आधार कार्ड अपडेट आहेत का, तुमच्या बँक खात्यात मोबाईल नंबर लिंक आहे का, जोडलेला आहे का। ही कामे केली नसतील तर तुम्हाला पीक विमा येऊन सुद्धा मिळणार नाही। तर पीक विमा खात्यात जमा होऊ नये तुम्हाला त्याचा मेसेज येणार नाही। ही कामे पूर्ण करा, कारण की हा दुसरा टप्पा जमा व्हायला सुरू झालेला आहे। या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे, त्यामध्ये गर्दी पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती
संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँकेमध्ये ई-केवायसी केली आहे, त्यांनाही पैसे मिळायला सुरुवात होईल. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली होती, कारण की आज पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि या 15 जिल्ह्यांची यादी लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. जे तुमचे मित्र परिवार असतील त्यांना पण ही माहिती शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.